हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला या साडीपासून खूप सुंदर असा ड्रेस दाखवणार आहे आणि हा तुम्ही ड्रेस पाहत असालच, खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि अगदी 5 मिनिटाच्या आत हा ड्रेस तयार होतो। तर हा ड्रेससाठी आपल्याला काही करायची गरज नाही, म्हणजे कटिंगची आवश्यकता नाही आहे किंवा अगदी स्टिचिंगचीही आवश्यकता नाही आहे। फक्त या साडीपासून आपल्याला हा ड्रेस घालायचा आहे। तर कसा घालायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर आता इथे बघा, ही मी प्रिंटेड साडी इथे वापरलेली आहे। या ड्रेसला जी साडी सूट होईल ती तुम्ही कोणतीही साडी इथे वापरू शकता। जास्तीत जास्त तुम्ही साटीन साडीचा वापर केला तर ती आणखी सुंदर दिसू शकेल। तर आता इथे प्रिंटेड साडी मी इथे वापरलेली आहे। तर आता इथे साडीची जी दोन जी बघा टोकं आहेत ती मी एकत्र केलेली आहेत आणि त्याच्यानंतर सेंटर इथे मला घ्यायचा आहे साडीचा। तर यासाठी मी दोन म्हणजे साडी जी फोल्ड होती तीच मी धरली आणि तिथून मला सेंटर आहे ते समजलं आहे, बाबा इथपर्यंत आपला सेंटर आहे तो आलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, साडीची जी दोन्ही टोकं आहेत ना, आपली ही जी दोन टोकं आहेत तिथे आपल्याला नॉट बांधायची आहे। सिंपल अशी नॉट बांधायची आहे, बाकी काही करायचं नाही आपल्याला। तर इथे मी दोन अशा नॉट बांधलेल्या आहेत आणि तो नॉट बांधून मी हातामधून असं ते खांद्यावरती माझ्या टाकलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरं जे साडीचं टोक आहे ते पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला असं नॉट बांधून आपल्या खांद्यावरती टाकायचं आहे। त्याच्यानंतर काय आहे बघा, पाठीमागून आता आपला साडीचा जो भाग आहे, जो सेंटर जो सगळा उरलेला आहे साडीचा भाग तो सगळा आहे। तर त्या साडीच्या भागाचं काय करायचं आहे, सिंपल आपल्याला सगळ्याच्या साडीचा भाग आहे त्याच्या प्लीट्स काढायच्या। जशा आपण साडीच्या निऱ्या काढतो त्याच प्रकारे आपल्याला इथे प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। आता इथे काय होतं आहे की जास्तीत जास्त आपल्याला प्लीट्स ह्या काढायच्या असतात। तुम्हाला जर एवढ्या प्लीट्स समजा तुमच्या हातामध्ये नीट धरता येत नसतील तर यासाठी तुम्ही क्लिपचा वापर करू शकता। कपडे वाळवण्याचा जो क्लिप असतो किंवा आपले केसांचे जे क्लिप असतात ते तुम्ही काही प्लीट्स काढा आणि त्यांना लावा आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिलेल्या ज्या प्लीट्स असतात त्या तुम्ही काढू शकता। ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे, ज्यांना जमतं त्यांच्यासाठी हे सगळं काही करण्याची आवश्यकता मुळीच नाही आहे। तर सगळ्या ह्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत। आता प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर ह्या ज्या प्लीट्स असतात त्या आधी आपल्याला व्यवस्थित त्याच्या सेट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे काही ज्या प्लीट असतात त्या तुमच्या खालीवर होऊ शकतात, त्यासाठी मी प्लीट्स आहेत त्या आधी व्यवस्थित अशा कुठे कोणती प्लीट समजा खाली गेली असेल तर ती मी चेक करते आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या मी एकत्र अशा लाईनमध्ये घेतलेल्या आहेत। आता ह्या प्लीट्सना आपल्याला एक सेफ्टी पिन लावायचा आहे, जेणेकरून ह्या प्लीट्स आपल्या अगदी व्यवस्थितपणे राहू शकतील। प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत, आपण त्यांना सेफ्टी पिन लावलेला आहे। आता पाठीमागे आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या टक करायच्या आहेत। इथे तुम्ही सेफ्टीसाठी इथे एक सेफ्टी पिनचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा तिथेच अगदी व्यवस्थित त्या जागेवरती राहाव्यात। आता इथे काय करायचं आहे बघा, समोरून आता आपल्याला दोन्ही जी साडीची जी टोकं आहेत ती या प्रकारे हळूहळू आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत। आता ह्या हातामध्ये काय घ्यायचे आहेत माहिती आहे का, कारण की आपल्याला पाठीमागून एक सेंटर पाहिजे आहे। त्यासाठी मी दोन्ही टोकं बघा छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढत चाललेली आहे, जेणेकरून मला सेंटर आहे तो कळणार आहे। आता बघा, सगळी जी टोकं आहे ती मी एकत्र अशी घेतलेली आहेत दोन्ही हातामध्ये आणि सेंटर आहे तो मला भेटलेला आहे। तर यासाठी मी काय केलं, सगळ्या प्लीट्स मी एका हातामध्ये घेतल्या आणि दुसऱ्या हातामध्ये मी हा सेंटर आहे तो घेतलेला आहे साडीचा। आता हा जो सेंटर आहे ना तो मी इथे आता मी टक करणार आहे। तर मी छोट्याशा अशा प्लीट्स काढल्या पहिल्यांदा, त्यानंतर आता हळूहळू मी त्या टक करणार आहे, जेणेकरून समोर ना अशा छान अशा प्लीट्स माझ्या याव्यात, यासाठी मी काढलेल्या होत्या त्या। बाकी काही करायचं नाही, आपल्याला फक्त त्या टक करून घ्यायचं आहे। बघा समोरून छान असं दिसतंय बघा, सगळ्या प्लीट्स आपल्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे। तर आता पाठीमागून तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे आणि समोरून या पद्धतीने। तर आता आपलं समोरून बरंचसं कवर झालेलं आहे, पण आता इथे बघा पायाच्या इथून समजा साईडने तुमचं असं दिसत असेल ना तर त्यासाठी मात्र तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करावा लागणार आहे। आणि आता समोरून जी वरची जी बाजू आहे तिथे आता आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायच्या, जेणेकरून आपली समोरची जी बाजू आहे ती पूर्ण कवर होऊ शकेल। आता समोरची बाजू कवर झाली की त्याच्यानंतर पाठीमागची पण बाजू तेवढीच कवर होणं आवश्यक आहे। तर आता इथे मी तुम्हाला परत एकदा दाखवते बघा, साईडने समजा तुमचा असा भाग दिसत असेल ना तर थोडंसं पुढे असं सरकवून घ्या तो, म्हणजे जो आपण टक केलेला आहे त्या ठिकाणी थोडंसं सरकवून घ्या, जेणेकरून ते कवर होऊ शकेल। आणि आणखी तुम्हाला व्यवस्थित कवर व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही तिथे सेफ्टी पिन लावा, जेणेकरून ते पूर्ण व्यवस्थित कवर पण होईल आणि दिसायला पण सुंदर असं दिसू शकेल। आता इथे मी व्यवस्थित असं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण पाहून घेऊया।
आता बघा समोरून हे अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे। इथे तुम्ही हवं तर समोरून ना जे आपले साडी पिन बघा असतात, जे डिझायनर साडी पिन असतात त्यांचा पण इथे वापर करू शकता। म्हणजे जे साडीला सूट होणारा इथे मात्र तो पिन आहे तो तुम्हाला इथे वापरावा लागणार आहे। इथे माझ्याकडे छोटासा हा पिन होता साडी पिन, तो मी लावलेला आहे। तो एवढा काही खास दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मी तो नंतर काढून टाकलेला आहे। पण आता तात्पुरता मी तुम्हाला दाखवण्यासाठी तिथे लावलेला होता। आता इथे बघा जी आपण प्लीट्स टक केलेल्या आहेत ना, ती जी लाईन आहे ना, तर तिथे आपल्याला ती पाठीमागून ओपन दिसते। त्याच्यामुळे त्या दोन्ही जी टोकं आहेत ना आपली, ती आपल्याला एकत्र करायची आहे आणि तिथे आपल्याला सेफ्टी पिन लावायचा आहे। तर इथे मी सेफ्टी पिन लावण्याचा प्रयत्न करत आहे। एकटीने जर शक्य होत नसेल तर मात्र तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी हेल्प घेऊ शकता। तर इथे बघा मी हा इथे सेफ्टी पिन आहे तो लावलेला आहे बघा, दोन्ही टोकं जी म्हणजे मी तुम्हाला वरती असं करून दाखवलं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर आपल्या हाताखालचा जो साडीचा भाग उरलेला आहे ना, तो आता आपल्याला दोन्ही जी टोकं आहेत ते एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला सेफ्टी पिन लावायचा आहे। म्हणजे पाठीमागची बरीचशी बाजू आपली कव्हर झालेली आहे आणि तुम्ही हे आणखीन व्यवस्थितपणे कव्हरही करू शकता वरतीपर्यंत, पण तिथे तुम्हाला दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागेल, कारण की ते दुसऱ्याने छान असं आपण सेफ्टी पिन लावू शकतो, स्वतःने ते सेफ्टी पिन आपल्याला व्यवस्थित लावता येणार नाही। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ड्रेस आपला तयार झालेला आहे आणि आता फक्त बेल्ट लावायचा बाकी होता, तो बेल्ट पण लावलेला आहे। आणि बघा या साडीपासून बघा किती सुंदर असा हा ड्रेस आहे तो आपला तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।